आम्ही दुसरे कोणी आले का? आणि आम्ही एकटे आलो होतो. आम्ही तुम्हाला आम्ही ते व्हायरल करणार पण नव्हतो बाहेर. आम्ही तुम्हाला घरी पण सांगितलं होतं की आम्हाला त्या गोष्टी बाहेर नाही सांगायच्या की आम्ही काय मदत करतो. आमचं म्हणणं एवढं की काल एक जण उठतो प्रभागातून आणि तो सांगतो की आम्ही देतो आम्ही देतो. तू देताय ते प्लांटवाले देत आहेत ना, मग त्यासाठी वेगळा प्रोग्राम करायची गरज आहे का? तुमच्या मुलाचं झालंय ना, तुमच्या घरी येऊन द्या ना. ते सांगतात की आम्ही मोठा प्रोग्राम करतो हे करतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही राजकारण करता का? अजून प्लांटवाला मी तुम्हाला सांगतो, हे प्लांटवाला आम्ही जागे केलेत. आम्ही जेव्हा परवा जेव्हापासून चालू केलं ना, तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांना बोललो एखादा जीव जातो समजा त्या मुलाचा, तुम्हाला त्या पहिले त्या मुलाच्या घरी जाऊन मदत करायला पाहिजे का प्लांट चालू करायला पाहिजे? तेव्हा ते बोलले की ठीक आहे आम्ही मदत करायला चालू करतो. हा कोणतरी उठतो. आता सगळे न्यूजवाले इथे पहिली गोष्ट ऐका पाहिजे आणि मग एक मिनिट, सगळे न्यूजवाले इथे आहेत. आता पहिली गोष्ट ऐका, त्यांना जे पैसे भेटले ते हा या ना बोलतोय. तुम्हाला डीसीपी साहेबांनी 30,000 दिले आमच्या निधीसाठी, ओके, जेव्हा देत चालते. त्याच्यानंतर आपण इथे श्रद्धांजली दिली, तेव्हा तुम्हाला पैसे कोण दिले? RPIच्या सेलेकर साहेबांनी 5,100 रुपये, ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण त्या मेटरमध्ये काश्मीर जातो, हे साहेब आपल्याकडे आले, तुम्हाला बोलले की आम्हाला तुम्हाला काय मदत करायची आहे. त्यांनी तुम्हाला कितीची मदत केली? तुम्ही आता मला फोनमध्ये सांगितलं 10,000ची. आता ज्यांनी मदत केली त्यांनी घरी